श्री गणरायाच्या चरणी वंदन करून बोलण्यास सुरुवात करतो. बरेच दिवस झालं व्हिडिओ वगैरे टाकलेला नाही आहे. आता आज व्हिडिओ टाकण्याची गरज लागली, कारण की आज सकाळी उठून बातम्या बघतो. बातम्या बघता बघता एक अशी एक बातमी आली न्यूजमध्ये, BP न्यूजला, की काही मंत्री तिथे ते एका विशिष्ट बंगल्यात राहायला जाण्यासाठी घाबरत आहेत. का तर त्या बंगल्यात राहायला गेल्यावर त्यांचं मंत्रिपद जातं. अवघड वाटते. तुम्ही आता सत्तेत आहात, पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला सपोर्ट आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे, आणि एक साध्या क्षुल्लक कारणावरून फक्त बंगल्यात राहायला जाण्यावरून तुम्ही घाबरताय का? तर त्या बंगल्यात गेल्यावर तुमचं काहीतरी वाईट होईल किंवा तुमचं मंत्रिपद जाईल. त्या बंगल्याचं नाव आहे रामटेक बंगला. आजच्या न्यूज बघा, आज दिवसभर ती न्यूज चालू होती, आता ते चालूच असेल. मलबार हिलवर तो रामटेक बंगला आहे. तर असं मी म्हणतो की बरेच जण म्हणतात की ज्योतिष थोतांडे, ज्योतिष खोटं आहे असं म्हणतात, पण मागच्या दारांनी तुम्ही ते मानता. मागच्या दाराने तुम्ही ज्योतिषाकडे जाता, पण सार्वजनिक ठिकाणी ज्योतिषाविषयी बोलायला किंवा वास्तूवर बोलण्यासाठी कोणी तयार नाही. आणि आज TV वर बघितलं की बऱ्याच मंत्र्यांनी असे इंटरव्ह्यू दिलेत की अमुक बंगल्यात राहायला गेल्यावर माझं मंत्रिपद गेलं, अमुक बंगल्यात राहायला गेल्यावर माझं काहीतरी वाईट झालं, असं बऱ्याच ठिकाणी आज TV वर दाखवले. आता जे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री आहेत त्यांना तो बंगला ऑफर झाला, तिथे गेले, तिथं जाऊन त्या बंगल्याची पाहणी केल्यावर त्या बंगल्याचा इतिहास जाणला, आणि तिथे गेल्यावर त्याने तो बंगला नाकारला. असं का, मी विचारतो. मागच्या दाराने तुम्ही ते मानता आणि पुढं सार्वजनिक ठिकाणी वास्तूवर किंवा ज्योतिषवर बोलण्यासाठी लोक नकार देतात. हे थोडंसं चुकीचं आहे, आणि याबद्दल थोडंसं लोकांनी विचार केला पाहिजे, आणि सरकारने पण यात थोडंसं लक्ष घालून ज्योतिषांना व वास्तुतज्ञांना थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे असं मी मानतो. धन्यवाद.